हा माणूस आहे ना, आज रस्त्यावर भीक मागून स्वतःचं आयुष्य जगतोय. पण तुम्हाला सांगितलं की एकेकाळी हेच गृहस्थ ना बँकेत मॅनेजर होते. तर हो, आयुष्य कधी कोणाला कुठे आणून उभं करेल ना, हे खरंच सांगता येत नाही. बी.कॉम केलेला हा माणूस बँकेत मॅनेजर म्हणून काम केलेलं. अनेक वर्षांचा त्यांच्याकडे अनुभव होता. पण आयुष्यात आर्थिक नुकसान झालं, स्टॉक मार्केटमध्ये मोठा लॉस झाला आणि त्याच काळात अपघातामध्ये त्यांच्या जवळची माणसंही त्यांच्यापासून कायमची दूर झाली. हळूहळू ना त्यांच्या आयुष्यातून सगळं निसटत गेलं. नोकरी गेली, माणसं गेली आणि शेवटी उरलं ते फक्त एकटेपणाचं आयुष्य. आज ते रस्त्यावर लोकांनी दिलेल्या अन्नावर पोट भरतात. एकेकाळी त्यांच्या हातात बँकेच्या फाईल्स होत्या. आज तेच हात मदतीसाठी पुढे करावे लागतात त्यांना. ही गोष्ट ऐकून ना आपल्याला एक प्रश्न पडतो. आपण त्यांच्या जागी असतो तर? आपण आज घरात आरामात बसून इंस्टाग्राम उघडतो, फेसबुक उघडतो, यूट्यूब उघडतो आणि काही मोठे क्रिएटर्स आहेत जे स्वतःचा वेळ देतात, मेहनत घेतात आणि अशा गरजू लोकांना शोधतात आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी ना त्यांचं काम केलं, पण त्या मदतीला आणखी पुढे नेण्याचं काम कोण करणार? आपण. समजा एखाद्या क्रिएटरने एका गरजू व्यक्तीसाठी व्हिडिओ बनवला. तुम्ही तो फक्त पाहिला आणि पुढे गेलात, तर तो कदाचित काही लोकांपर्यंतच पोहोचेल. पण तुम्ही ना त्या व्हिडिओला लाईक केलं, कमेंट केली आणि एका मित्राला जरी शेअर केलं ना, तरी तो कदाचित आणखी हजारो लोकांपर्यंत पोहोचेल. आणि त्या हजार लोकांपैकी कदाचित एखादा माणूस पुढे येईल, कदाचित आणखी मदत मिळेल. कदाचित ना एखाद्याचं आयुष्य थोडं सावरायला सुरुवात होईल. म्हणून पुढच्या वेळी असा व्हिडिओ तुमच्या समोर आला ना, हा माझा विषय नाही म्हणून स्क्रोल करू नका. 2 सेकंद थांबा. त्या व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट करा आणि शेअर करा. कारण ना त्यांनी त्या गरजू माणसासाठी वेळ दिलेला आहे. तुम्ही त्या मदतीचा फक्त काही सेकंद द्या. तुमच्याकडे पैसे नसतील, तुम्ही स्वतः मदत करू शकत नसाल ना, तरीही काहीतरी करू शकता. काहीतरी म्हणजे काय, तर एक लाईक करा, एक कमेंट करा आणि एक शेअर करा. मला एवढं सांगावंसं वाटतं, बघा ना, फूल देता नाही आलं तरी चालेल, पण फुलाची पाकळी तरी नक्की द्या. कदाचित तुमची ती एक शेअर एखाद्याच्या आयुष्यात ना मदतीचा दरवाजा उघडेल. आणि हो, हा व्हिडिओ ना जर तुम्हाला मनापासून आवडला असेल ना, तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खरंच तुम्हाला वाटलं ना शेअर करावा हा व्हिडिओ, तर नक्की शेअर करा. आणि हो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि एक लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.